परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या मालकीचं म्हणजे अंगीकृत आहे. हे महामंडळामध्ये सेंट्रल ऑफिस आमचं मुंबई सेंट्रल ऑफिसला आमचे BCMD बसतात, ज्यांना आम्ही मराठीतनं उपयंत्र अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना मराठीतून बोलतो, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक. आणि त्यांच्या अंडर हे सगळं कारभार चालतो. तिथं वरती GM असतात, जनरल मॅनेजर वगैरे. त्यानंतर प्रादेशिक विभाग आहेत आमचे. त्या प्रादेशिक विभागामध्ये DGM ज्यांना आम्ही म्हणतो की संनियंत्रण समिती 1, 2, 3, 4, 5 अशा संनियंत्रण समिती, त्यांच्याकडे 4 जिल्हे असतात. त्यांच्या अंडर काम करतात विभाग नियंत्रण, जे जिल्ह्याला असतात ते जिल्ह्याचे प्रमुख असतात. प्रत्येक जिल्ह्याला तालुक्यांना जे काही आगार आहेत ते प्रत्येक तालुक्यातच आहे असं नाही आहे. काही छोटे तालुके त्यांना नाही आहे, 2 तालुके म्हणून एक आगार आहे. असे काही आगार आहेत. असे आगार जवळजवळ 251 आहेत. त्याच्यानंतर आगारांमार्फत जे काम आम्ही करतो म्हणजे जे जनतेला सेवा देतो, जे पब्लिक रिलेशन जे फक्त आगारामार्फतच होत असते. म्हणजे विद्यार्थी सौंदर्य विषय जो काय बसेसचा कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये काय असते, बस बांधणी पण होतात. अशा आमच्या 3 बस बांधणी कार्यशाळा आहेत. एक तर पुण्याला आहे दापोलीला, दुसरी चिखलठाण्याला आहे, तिसरी हिंगण्याला आहे, नागपूर. अशा 3मध्ये बस बांधणी होते. इंजिनचं काय मोठं असं काम तर ते तिकडे जातात बसेस. आणि प्रत्येक विभागाला एक विभागीय कार्यशाळा दिलेली आहे. नगर जिल्हा मोठा असल्या कारणाने नगरला 2 विभागीय कार्यशाळा आहेत. उत्तरेला श्रीरामपूर विभागीय कार्यशाळा आहे आणि दक्षिणेला अहमदनगर विभागीय कार्यशाळा. इथं जे डेपोत काम होऊ शकत नसेल बसेसचं, समजा एखादा मेजर ॲक्सिडेंट झालेला असेल, गाडी पूर्ण डॅमेज झालेली असेल किंवा जे कामं आमच्या हातात नाही, त्यासाठी आम्हाला ते बसेस विभागीय कार्यशाळेला नेऊन त्या रिपेअर करून पुन्हा आम्हाला त्या प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही वापरतो. आणि जे किरकोळ कामं असतील ते किरकोळ कामांचं वर्कशॉपमध्ये आमच्या काम केलं जातं. 2 शिफ्टमध्ये काम केलं जातं. आणि बसेसचं जी फेरी मारून येईल एखादा शेड्यूल असतो आमचं, म्हणजे जी बस सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येते. म्हणजे या शेड्यूलमध्ये त्याला काही फेऱ्या दिलेल्या असतात, काही 4 गावांच्या फेऱ्या, 5 गावांच्या फेऱ्या, विद्यार्थी फेऱ्या, ह्या असे जे शेड्यूल आहे, किंवा पुणे नाशिक पुणे, हे जे असं शेड्यूल म्हणतो आम्ही. ते शेड्यूल कंप्लीट करून आल्यानंतर ती गाडी पूर्ण मेंटेनन्स होते आमच्या इथे. त्याला डेली मेंटेनन्स म्हणतो आम्ही. त्या डेली मेंटेनन्स नंतर मग ती गाडीचा काही मोठा दोष असेल ती गाडी आम्ही थांबवून देतो, दुसरी गाडी त्या फेरीला देतो. आणि त्या गाडीचं मेंटेनन्स पूर्ण झाल्यानंतर ती आम्ही बाहेर देतो. आमच्याकडे एक वीकली प्रोग्राम असतो, म्हणजे दर आठवड्याला 10 दिवसाला डिकेट म्हणतात त्याला. तिथं आम्ही त्या गाडीचं पूर्ण ऑइलिंग ग्रेसिंग वगैरे सगळं करतो. आणि 3 महिन्यातून एकदा आम्ही त्या गाडीची डॉकिंग करतो. म्हणजे सगळं हब वगैरे सगळं मागचं सगळं काढून त्या गाड्या पूर्णपणे व्यवस्थित रिपेअर केल्या जातात आणि मगच त्या गाड्या प्रवाशांना दिल्या जातात. शक्यतो मेजर काही काम असेल तर निश्चितच गाडी बाहेर जात नाही. आणि शक्यतो निर्दोष गाडीच आम्ही पाठवण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. पण शेवटी रस्ता आहे, खराब रस्त्यामध्ये कुठं खड्डे आहेत. कारण ग्रामीण भागात सगळीकडे रस्ते सारखे नाही. काही ठिकाणी खूप मोठे खड्डे आहेत. परत हे काय म्हणतात त्याला, चढ उतार आहे. त्याच्यामुळे काय होतं, कधी गाडीचं नुकसान होतं, कधी काचा गळून पडतात. असे पण खड्ड्यांची जोड आपल्याकडे आहे. काहीच्या स्प्रिंग तुटतात. मग अशा गाड्या त्या रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन होतात. मग त्यासाठी आमच्याकडे एक ब्रेकडाऊन व्हॅन असते. ती ब्रेकडाऊन व्हॅन आम्हाला जेव्हा चालक सांगतो की असं त्याचा समजा जॉईंट पडला आहे, खड्ड्यामुळं काही स्प्रिंग तुटतात, मग अशा वेळेस आम्ही काय करतो की त्याच्यावरती 2-3 मेकॅनिक आणि ती मिडी व्हॅन तिथं पाठवतो. जर रिप्लेस गाडी करायची असेल तर इथूनच गाडी आम्ही घेऊन जातो. ती गाडी त्या चालकाला देतो आणि जी गाडी बिघडलेली ती गाडी आम्ही उडून आणतो किंवा मग चालवत आणतो. आमचे मेकॅनिक तात्पुरती ठीक करू. मग इथं आल्यानंतर त्याचं मेजर काम केलं जातं. आणि जर इथं नसेल होत, निश्चित आम्ही ते वर्कशॉपला पाठवतो. आणि जर समजा एखादा मटेरियलचा विषय असेल, आम्हाला इथं नसेल होत, तर मग आम्ही ते मटेरियल खोलतो. गिअरबॉक्स असेल काय असेल तर ते रिपेअर करण्यासाठी आम्ही परत वर्कशॉपला पाठवतो. मोठी वर्कशॉप आमची श्रीरामपूर विभागीय कार्यशाळा, तिथं ते रिपेअर होऊन आम्हाला परत येतं आणि गाडी ती ऑर्डर होते आणि प्रवाशांच्या सेवेला ती देतो. असं असतं.